श्री स्वामी समर्थ. वैशाली रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. चला आता आज आपण बनवत आहे घेवड्याची शेंगाची भाजी. त्यासाठी मी ते 1/2 किलो घेवडा घेतला आहे निवडून. चला त्याला आपण स्वच्छ धुवून घेऊया. दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेते मी. त्यानंतर ग्लासभर पाणी, ज्या शेंगेला लागेल एवढंच पाणी मी घालून शिजायला ठेवते शेंग, जेणेकरून पाण्यामध्ये त्याचा अर्क उतरून पाणी वाया जाऊ नये. त्याच्या अंगापुरतंच पाणी घेते मी. बस एवढ्यामध्ये शेंग शिजवून घ्यायची. आपण 15 मिनिटासाठी शेंग शिजवून घेते. चला तर आपली ही शेंग शिजवून झालेली आहे. आपण याला फोडणीची तयारी करूया. हे पहा, शेंग शिजले. कलरवरून कळते शेंग शिजलेली आहे. चला आता कढई तापायला ठेवा. चमचाभर तेल घालून घेते. ठेचलेला लसूण आहे 4-5 पाकळ्या. थोडंसं जिरं आणि हळद घालून घेऊ आपण. डब्यासाठी वगैरे बनवायला सिंपल अशी भाजी. एक छोटा टोमॅटो कापून मी ॲड करते. पटकन पीठ मळेपर्यंत शेंग शिजून होते आणि फोडणीला बस 1 मिनिटभर लागतो. जास्त वेळ नाही लागत ह्या भाजीला. कारण ह्याच्यामध्ये वाटण कुटून काही नाही घालायचं आहे. फक्त शेंगदाण्याचं कूट लास्टला ॲड करायचं आहे आपल्याला. एक लहान चमचाभर मी तिखट घालते. हा माझा घरचा मसाला आहे, त्यामुळे तिखट जास्त आहे. मी छोटा चमचा घातला आहे. चवीनुसार मीठ आणि आपला घेवडा शिजलेला ॲड करून घेऊ याच्यामध्ये. तर अशा प्रकारे हा आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट ॲड करून घेतला आहे. अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे. तर कशी वाटली